महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणात गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे। विरोधकांचे सवाल, महायुतीचे आश्वासन आणि यातच आता थेट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने ईएससीपीएम या योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा अहवाल सादर केलाय। पण या योजनेचे 1500 रुपये कधी मिळणार, रक्कम 2100 रुपये होणार का आणि तब्बल 80 लाख महिला या योजनेतून का अपात्र ठरल्या, पाहूयात। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। एकीकडे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची टीका होत असताना थेट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने या योजनेचे उघड समर्थन केलंय। या समितीने महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशामधील सुभद्रा योजना याचा सविस्तर अभ्यास केलाय। या अभ्यासातून काही थक्क करणारे निष्कर्ष समोर आलेत। एकतर बँक शिल्लक मध्ये वाढ, या योजनांमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत तब्बल 84% वाढ झाली आहे। मासिक खर्चात वाढ, महिलांचा मासिक खर्च 46% वाढलाय, म्हणजेच महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे कुटुंबाचा आर्थिक ताण कमी झालाय। पुरुष नातेवाईकांना दिलासा, आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरातील पुरुष नातेवाईकांच्या बँक शिल्लकीत 23% वाढ झाली आहे, तर त्यांच्यावरील खर्चाचा ताण 49% ने घटलाय। लाभार्थी महिलांमध्ये यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांचा वापर वेगाने वाढलाय। हा पैसा प्रामुख्याने मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय उपचारांवर खर्च केला जातोय। आता सर्वात मोठा प्रश्न, पैशांमध्ये वाढ होणार का? तर वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजा पाहता सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत का, याचं मूल्यमापन करावं असा सूर सल्लागार समितीच्या चर्चेतून उमटलाय। महागाई वाढल्यास ही रोख रक्कम वाढली पाहिजे अशी शिफारस करण्यात आली आहे। तसंच विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने ही रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं सुतोवाच केलं होतं। त्यामुळे आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। पण याच आनंदाच्या बातमीसोबत एक मोठी अपडेट म्हणजे राज्यातील तब्बल 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्यात। राज्यातील कोणत्याही पात्र महिलेला वगळण्यात आलेलं नाहीये, पण डेटाबेसनुसार जे अर्ज निकषात बसले नाही ते बाद करण्यात आलेत। याची प्रमुख कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणं, अर्जातील विविध तांत्रिक त्रुटी, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणं, घरात 4 चाकी वाहन असणं आणि काही सरकारी कर्मचारी महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं असून अपात्र व्यक्तींकडून घेतलेला निधी परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत। तसंच संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाई सुरू आहे। आता जाणून घेऊया चालू हप्त्याबाबतची सर्वात महत्त्वाची अपडेट। जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर जून महिन्याचा रखडलेला हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। या टप्प्यात राज्यातील सुमारे 1,69,00,000 पात्र महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 1500 रुपये डीबीटी प्रणालीद्वारे पाठवले जातील। त्यामुळे आता तुम्हाला फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाहीये। थोडक्यात सांगायचं तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचं केंद्रीय समितीच्या अहवालावरून स्पष्ट झालंय। रोख मदतीसोबतच महिलांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयंसहाय्यता गटांशी जोडलं जावं, जेणेकरून त्या कायमच्या आत्मनिर्भर होतील, अशी ही शिफारस करण्यात आली आहे। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।